कार माऊली, चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 7 मधील 201 ते 210 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. अर्जुनाने भगवंतांना सांगितलं, हे भगवंता, तुझ्या मुखातून बाहेर पडणारे शब्दांचा तो प्रवाह पाहून मी अचंबित झालो, मी मुग्ध झालो. त्यामुळे माझ्या मनातल्या आश्चर्यालाही आश्चर्य वाटलं आणि मग प्रांजळपणे कबुली देत अर्जुन म्हणतो, त्यामुळे भगवंता, त्या शब्दांचा जो अर्थ आहे त्या अर्थाकडे मात्र माझं थोडं दुर्लक्ष झालं. पण आता अर्जुन सावध झाला आणि म्हणतो, तेवींची अर्थाची चाड मज आहे, ते सांगताही वेळू नस आहे, म्हणून निरूपण लवल आहे की जो देवा. परंतु हे भगवंता, तो अर्थ जाणून घ्यायची मला खूप इच्छा आहे आणि मला खूप इच्छा आहे हे सांगण्यातही माझा वेळ जातोय. तो वेळ मला दवडायचा नाहीये, तो वेळ सुद्धा मला वाया घालवायचा नाहीये, म्हणून त्याच्यावरचं निरूपण लवकर करा. हे देवा, ते निरूपण लवकर करा. ही विनंती अर्जुन करतोय. एक प्रकारे ज्ञानोबा राय इथे संवादातलं गमकच सांगतायत. जर का साधू संतांच्या मुखातनं जी वचन बाहेर पडतायत, परंतु काही कारणाने त्या शब्दांमागचा जो अर्थ आहे त्याचं सेवन आपल्याला करता नाही आलं, त्याकडे जर दुर्लक्ष झालं, तर आपल्याला त्या साधू संतांना विनंती करून तो अर्थ आपल्या हृदयात कसा प्रगट होईल, ही विनंती आपण केली पाहिजे. ऐसा मागील पडताळा घेऊनी, पुढा अभिप्रावो दृष्टी सुनी, तेवींची माझी शिरवुनी आरती आपुली. अर्जुनाने अशा प्रकारे पडताळा घेतला. जो आत्तापर्यंत संवाद होत आलेला आहे, त्या संवादातील जे विषय आहेत त्याचा पडताळा घेतला आणि पुढे आपला काय उद्देश आहे त्या उद्देशाकडे त्यांनी दृष्टी ठेवली. पुढे अभिप्राय काय आहे त्याकडे दृष्टी ठेवून त्यांनी आपली उत्कट इच्छा भगवंतांसमोर प्रगट केलेली आहे. कैसी पुसती पाहे पाम जाणीव, कैसी पुसती पाहे पाम जाणीव, भिडेंची तरी लंघो नेदी शिव, एरवी श्रीकृष्ण हृदयासी खेव, देवो सरला. परत एकदा ज्ञानोबा रायांनी इतक्या सुंदरपणे हा प्रसंग टिपलाय. ते म्हणतात, हुशार आहे बघा, या अर्जुनाने आपली मर्यादा सांभाळली आहे. भगवंत आणि भक्ताची, गुरु आणि शिष्याची मर्यादा सांभाळली आहे आणि ती सांभाळून त्यांनी भगवंतांना प्रश्न विचारलाय विनंतीच्या रूपात. आणि अशा प्रकारे तो विचारून त्यांनी जणू काही भगवंतांच्या अर्थात श्रीकृष्णांच्या अंतःकरणाला आलिंगनच दिलंय. आलिंगन देण्यासाठीच तो पुढे सरसावलाय. हे वर्णन ज्ञानोबा रायांनी केलेलं आहे. अगा श्री गुरु ते जय पुसावे, ते येणे माने सावध होआवे, हे एकची जाणे आघवे सव्यसाची. या अर्जुनाबद्दल ज्ञानोबा राय म्हणतायत की खरोखरच जर
साधू संतांना, श्री गुरूंना प्रश्न विचारायचा असेल तर कशी सावधानता पाहिजे, कसं सावध राहून तो विचारला पाहिजे, ही कला फक्त अर्जुनालाच ठाऊक आहे. अर्जुनाचं या ठिकाणी ज्ञानोबारायांनी कौतुक केलंय. पुढे ते म्हणतात, आता तयाचे ते प्रश्न करणे, वरी सर्वज्ञ श्रीहरीचे बोलणे, हे संजयो आवडलेपणे सांगेल कैसे. आता अर्जुन आपला प्रश्न विचारेल बरं, आणि तो विचारल्यावर जे सर्वज्ञ आहेत ते श्रीहरी, ते भगवंत बोलतील, त्यावर आपलं उत्तर प्रगट करतील. आणि हे अत्यंत आवडीने संजय ऐकेल आणि सांगेल. अर्थात संजय राजा धृतराष्ट्राला ते सांगत होता, पण संजयामुळे आपल्या सगळ्यांना ते ऐकायला मिळतंय. आवडीने संजय ते सांगेल. तिये अवधान द्यावे गोठी, बोलिजेल नीट मराठी, जैसी कानाचे आधी दृष्टी उपेगा जाये. हे ज्ञानोबारायांचं वैशिष्ट्य आहे. ते म्हणतायत, आता ही जी गोष्ट संजय सांगेल तिकडे तुम्ही अवधान द्या, लक्ष द्या, आणि मी ती गोष्ट कशी बोलेन, अर्थात कशी सांगेन, नीट मराठी. नीट म्हणजे सुंदर, उत्तम अशा मराठी भाषेत सांगेन. ही भाषा कशी, जैसी कानाचे आधी दृष्टी उपेगा जाये. तुमच्या कानाला गोड लागेल अशा प्रकारेच मी बोलेन, अशा प्रकारेच सांगेन, पण त्याच्याही अगोदर ती तुमच्या दृष्टीला आनंद देऊन जाईल. जैसी कानाचे आधी दृष्टी उपेगा जाये, अर्थात दृष्टीने आपण शब्द बघू शकतो. जणू काही माऊली म्हणतायत, मी त्या शब्दांची सुद्धा रचना अशी करीन की ते नुसते शब्द डोळ्यांनी पाहणं, ह्यात तुमच्या डोळ्यांनाही सुख मिळेल. त्या शब्दांचा कानामध्ये प्रवेश झाल्यावर कान तर तृप्त होतीलच, पण त्या अगोदर दृष्टी उपेगा जाये. बुद्धीचिया जिभा बोलाचा न चाखता गाभा, अक्षरांचियाची भांबा इंद्रिये जिती. ज्ञानोबाराय म्हणतायत, आपण बोलतो ते शब्द आहेत, पण त्यांचा गाभा जो आहे तो म्हणजे त्या शब्दांचा अर्थ. तो शब्दांचा अर्थ बुद्धीने चाखला जातो, परंतु तो शब्दांचा अर्थ बुद्धीने सेवन करण्या अगोदरच त्या शब्दांचं सुद्धा एक सौंदर्य असेल. त्या शब्दांच्या सौंदर्यानेच इंद्रियांचं पोषण होईल, डोळ्यांचं पोषण होईल. काय ज्ञानोबारायांची कल्पना आहे. आणि नुसतीच कल्पना नाही, तर हा विश्वास त्यांनी दिलेला आहे. त्यासाठी एक रूपकही ते देतात. ते म्हणतात, पाह पाम मालतीचे कळे, घ्राणासी कीर वाटले परिमळे, परी वरचिया बरवा काई डोळे सुखिये नवती. या ठिकाणी ते उदाहरण देतात ते मालतीच्या फुलांचं. माऊली म्हणतात, मालतीच्या फुलांच्या ज्या कळ्या असतात त्या कळ्यांच्या सुगंधामुळेच आपल्या नाकाला सुद्धा सुख मिळतं, अर्थात घ्राण इंद्रियांनाही सुख मिळतं. परंतु त्याबरोबरच त्या कळ्यांचं जे सौंदर्य आहे त्या सौंदर्याने डोळे सुखी होत नाहीत का, असा प्रश्न माऊली विचारतात.
की सुगंधाने जो सूक्ष्म आहे, जो सुगंध सूक्ष्म आहे, त्याच्या परिमळाने घ्राणासी बरं वाटतं, परंतु त्याच्या रूपाने डोळ्यांना सुख होत नाही का? माऊली म्हणतात, त्याचप्रमाणे माझे शब्द असे असतील की त्या शब्दांनी तुमच्या डोळ्यांनाही सुख मिळेल आणि त्याच्या अर्थाने तुमच्या हृदयाला आराम मिळेल. तैसे देशिये चिया हवावा, इंद्रिये करीती राणीवा, मग प्रमेयाचिया गावा, लेसा जाईजे. माऊली म्हणतात, अशा प्रकारे या मराठी भाषेचं जे सौंदर्य आहे, त्या सौंदर्याने सर्व इंद्रियांना सुख प्राप्त होईल. जणू काही सर्व इंद्रिय सुखाचं राज्य करतील आणि मग त्या मधला जो अर्थ आहे, त्या अर्थातून जो सिद्धांत प्रगट केलेला आहे, त्या सिद्धांत रूपी गावाला छान प्रकारे सर्वांना जाता येईल असं आश्वासन ज्ञानोबाराय देत आहेत. पुढे म्हणतात, ऐसेनी नागरपणे बोलू निमे ते बोलणे, ऐका ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. हा ज्ञानदेव कोणाचा आहे? तर निवृत्तीचा आहे, निवृत्तीनाथांचा आहे. हे अत्यंत प्रेमाने, आदराने आणि विश्वासाने ज्ञानोबाराय सांगतायत. ते म्हणतात, अशी सुंदर भाषा, पण जिथे शब्द खुंटतो, पण ते सुद्धा मी या सुंदर भाषेने तुम्हाला सांगणार आहे. आणि हे सांगण्याचं कारण का? तर हा ज्ञानदेव निवृत्तीचा आहे, म्हणूनच तो हे सांगू शकणार आहे. असं बोलून या ठिकाणी हा 7वा अध्याय संपूर्ण होतो. इति श्री ज्ञानदेव विरचितायाम भावार्थ दीपिकायाम 7मोऽध्यायः. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.